तळल्यानंतर दुप्पटपेक्षाही जास्त होणारी भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत अशी ही शंकरपाळी मैद्याची नव्हे तर आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। बऱ्याच जणांना आरोग्याच्या दृष्टीने मैदा नको वाटतो, तर तशा व्यक्तींसाठी ही खास शंकरपाळी आहे। असं योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली म्हणजे शंकरपाळी अजिबात बिघडत नाहीच, शिवाय याला भरपूर असे पदर सुटतात आणि शेवटची शंकरपाळी खाईपर्यंत याची चव टिकून राहते। तुपाचं प्रमाण योग्य नसेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते किंवा दूध जरी गरम वापरलं तर शंकरपाळी फार कडक होतात। तर ह्या कोणत्याही चुका न करता अगदी योग्य पद्धत कशी वापरायची हे आज आपण पाहणार आहोत। तर शंकरपाळीसाठी लागणारे सर्व साहित्य असे एखाद्या वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी चुकत नाही। तर या वाटीने बरोबर 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। तर बऱ्याच वेळी काय होतं, गव्हाचं पीठ मोजताना वाटी मोकळी राहते किंवा जास्तीचं पीठ भरलं जातं। तर अशा पद्धतीने चमच्याने वरून दाब देत हे 2 वाटी पीठ घेतलं। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर पाव वाटी बारीक रवा घ्यायचा। हा बारीक रवा आहे आणि तरीही मी मिक्सरमधून 2 वेळा फिरवून घेतला म्हणजे पिठासोबतच चांगला एकजीव होतो। असा हा बारीक रवा वापरला म्हणजे शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य मिसळायचं आणि बाजूला ठेवायचं। हे एवढं पीठ भिजवण्यासाठी किती पाणी किंवा दूध वापरायचं हेही आपण पुढे पाहणार आहोत। तर शंकरपाळी बनवण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता किंवा इथे मी दूध वापरणार आहे। तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी बरोबर अर्धी वाटी दूध घ्यायचं। तर इथे मी हे कोमट दूध घेतलं। आता हे अर्धी वाटी दुधासाठी बरोबर अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची। एवढं साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे। शक्यतो पिठी साखर अशी मोजून घ्यायची आणि पिठी साखर नसेल तर नेहमीची साखर अर्धी वाटीपेक्षाही 2 चमचे कमी वापरायची। आता हे मिसळायचं आणि बाजूला ठेवायचं। शंकरपाळीसाठी तूप घेताना नेहमी असं वितळून घ्यायचं म्हणजे त्याचं प्रमाण चुकत नाही। तर एवढ्या साहित्यासाठी बरोबर पाव वाटी तूप घ्यायचं आणि हे तूप सुद्धा असंच थंड न वापरता चांगलं कडकडीत गरम करायचं आणि मग या पिठामध्ये मिसळायचं। तर हे पातळ तूप एखाद्या फोडणी पात्रामध्ये किंवा कढईमध्ये घालून गरम करायचं आणि मग या पिठावर घालायचं। या पिठावर हे गरम गरम मोहन घातलं म्हणजे शंकरपाळ्या बरेच दिवस आणि आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत राहतात। तर हे मोहन सुरुवातीला फार गरम असतं, त्यामुळे हाताने वगैरे न मिसळता असं चमच्याने मिसळून घ्यायचं आणि नंतर मात्र हे पीठ हाताने असं चांगलं चोळायचं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे गरम गरम तूप लागतं। तर हे सर्व पीठ असं मिसळून घेतलंय। आता यामध्ये आपण जे दूध आणि साखरेचं मिश्रण ठेवलं होतं ते घालायचं। तर हे दूध सुद्धा गरम गरम न घालता असं थंड झाल्यावरच घालायचं। यामध्ये जर गरम गरम दूध घातलं तर मात्र शंकरपाळ्या कडक होतात आणि हे दूध साखर सुद्धा एकाच वेळी या पिठामध्ये न ओतता असा अंदाज घेत थोडं थोडं ओतायचं म्हणजे मिश्रण फार पातळ तर होतच नाही आणि अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं बनतं। तर हे बघा, ही सर्व दूध साखर यामध्ये घालून मी पीठ मळलं आणि हे पीठ मळताना सुद्धा नेहमी आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो तशा पद्धतीचं फार मऊसूत पीठ वगैरे बनत नाही, कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलं आहे। तर जमेल तसं हे पीठ मळायचं आणि नंतर अशा पद्धतीने गोळे करायचे आणि फक्त 2 मिनिटे झाकून ठेवायचे। फार वेळ झाकून ठेवायचं नाही, कारण हे पीठ जसजसं अजून आळलं जातं आणि नंतर लाटायला फार अवघड होतं। तर 2 मिनिटांनंतर हे पिठाचे गोळे हातावर पुन्हा असे वळवायचे आणि मग एका पोळपाटावर लाटायचे। ही पोळी लाटताना सुद्धा अगदीच गोलाकार नाही जमली तरीही चालेल, पण पोळी लाटताना फार पातळ लाटायची नाही, शक्यतो जाडच ठेवायची म्हणजे शंकरपाळीला चांगले पदर सुटतात। ही पोळीला सुद्धा आपण तेल किंवा पीठ काही लावायची गरज नाही, अगदी सहज अशी लाटता येते। आणि लाटताना अशी हातावर फिरवायला जमत नसेल तर पोळपाट फिरवायचा आणि मग ही पोळी लाटायची। तर साधारण अशी पोळी लाटून झाली की त्याच्या कडा कापायच्या। शंकरपाळी कापताना सुद्धा चौकोनी किंवा कापण्यांचा आकार सुद्धा देऊ शकता, पण कापताना फार मोठ्या कापायच्या नाहीत, कारण या तेलामध्ये सोडल्यावर शक्यतो त्या डबल होतात। तर हे बघा, साधारण एवढ्या जाडीच्या या शंकरपाळ्या आहेत। थोड्या थोड्या शंकरपाळ्या बनवून नंतर त्या तळण्यापेक्षा एकाच वेळी जरी सर्व शंकरपाळ्या बनवल्या तरीही चालतील, कारण अशा एकावर एक जरी ठेवल्या तरीही त्या अजिबात चिकटत वगैरे नाही।
तर हे बघा, या सर्व शंकरपाळ्या बनवून घेतल्या. तेल सुद्धा मध्यम गॅसवर गरम करत ठेवलंय. शंकरपाळी योग्य प्रमाणात जरी बनवली पण तेलात तळताना गडबड केली तर मात्र शंकरपाळी तेलामध्ये वितळू शकते. तर आता बघा, मध्यम गॅसवर तेल गरम केलं. आता यामध्ये या शंकरपाळ्या घालायच्या. आता गॅस अगदी कमी करायचा आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट या शंकरपाळ्यांना झारा वगैरे अजिबात लावायचा नाही. या एका मिनिटामध्ये कमी गॅसवरच या शंकरपाळ्यांना भरपूर पदर सुटतात आणि यामध्ये जर आपण झारा वगैरे लावला तर मात्र शंकरपाळे तेलामध्ये वितळू शकतात. तर साधारण 1.5 मिनिट तरी या शंकरपाळ्या मी अशाच तळत ठेवल्या होत्या. आता या शंकरपाळ्या तेलामध्ये सेटल झाल्या. आता यामध्ये अशा पद्धतीने झारा फिरवत या तळून घ्यायच्या. आता मात्र गॅस मध्यम केला तरीही चालेल आणि शंकरपाळ्या सतत अशा फिरवत तळायच्या, म्हणजे सर्व शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येतो. ही अशी एक बॅच तळण्यासाठी साधारण मला 4 मिनिटे लागलेली आहेत आणि या शंकरपाळ्यांना बघा, छान असा गव्हाळ रंग आलेला आहे आणि यांना भरपूर असे पदर सुटलेत. एक बॅच तळून झाली की तेलाचं टेम्परेचर बरंच कमी झालेलं असतं. तर गॅस मध्यम किंवा मोठा करायचा, तेल गरम करायचं आणि मग यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या. शंकरपाळ्या सोडल्या की साधारण 1 ते 1.5 मिनिट तरी अगदी कमी गॅस ठेवून यामध्ये झारा वगैरे फिरवायचा नाही. आत्ता बघा, 1.5 मिनिट झालेला आहे आणि याला भरपूर असे पदर सुटलेत. आता फिरवत या शंकरपाळ्या तळायच्या, म्हणजे सर्व शंकरपाळ्या एकाच रंगावर तळल्या जातात. तर 4 बॅचमध्ये हे सर्व मी तळून घेतलं आणि यातील एकही शंकरपाळी तेलामध्ये वितळली नाही. शंकरपाळ्या लवकर तळण्यासाठी गॅस मोठा वगैरे करायचा नाही, कारण गॅस मोठा केला तर त्यांचा रंग लगेच बदलतो आणि आतून मात्र कच्च्या राहतात. तर या बघा, या शंकरपाळ्यांना असे भरपूर पदर सुटले. सर्व शंकरपाळ्या थंड झाल्यावर बघा, यांच्या आवाजावरूनच समजते वरून छान कुरकुरीत आणि आतमध्ये या खुसखुशीत बनलेल्या आहेत. शंकरपाळ्यांची पोळी लाटताना ती अगदीच पातळ न लाटता अशी जाडसर लाटायची, म्हणजे आतपर्यंत भरपूर पदर सुटतात आणि शंकरपाळी थोडीशी फुगीर बनते. आणि तळताना लक्षात ठेवायचं, सुरुवातीचा 1.5 मिनिट तरी त्याला अजिबात झारा लावायचा नाही. कमी गॅसवरच शंकरपाळ्या व्यवस्थित तळू द्यायच्या. तर या शंकरपाळ्यामध्ये आपण जराही मैदा वापरला नाही किंवा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा सुद्धा वापरला नाही, तरीही या शंकरपाळ्या बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि चवीलाही फार छान बनतात. तर तुम्हाला हे छोटे टिप्स वापरून बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यांची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.